हाय हॅलो नमस्कार गाईज, कसे आहात आपण सगळे? तुम्ही मजेत असालच, खुश असाल आणि असेच खुश राहा. तर आज मी तुम्हाला माझी एक माझे म्हणजे माझ्या पुतणीच्या लग्नामध्ये जी साडी मी घेतली होती, खूप आवडीने घेतली होती आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती की मी कलांजली पैठणी घ्यावी. आणि प्रत्येक स्त्रियांची एक अशी इच्छा असते की आपल्याकडं एक तरी पैठणी, आणि खास करून कलांजली पैठणी ही पाहिजेच. कोणतीही मोर पैठणी असो, इतर भरपूर पैठणीचे प्रकार आहेत, पण त्यापैकीच मला कलांजली पैठणी ही साडी खूप आवडली होती आणि त्याच साडीचा आज मी तुमच्याशी रिव्ह्यू शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला यातून काही आयडिया मिळत असेल तुम्हाला साडी घेण्याची किंवा कलर चॉईस करण्याची, या डिझाईनवरून किंवा या साडीच्या कलरवरून तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणता आपल्याला कलर छान दिसेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आहे माझी कलांजली पैठणी. तर म्हणजे ही मी 1-2 वेळेस वेअर केली आहे. तर माझ्या पुतणीच्या लग्नात घेतली होती आणि तिच्या लग्नामध्ये एवढी घाई गडबड झाली होती की मला तयार व्हायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता आणि मग माझे हेअरस्टाईल वगैरे सगळं तसंच राहून गेलं. एवढ्या आवडीने साडी घेतली आणि ह्या साडी लिहून मला व्यवस्थित ती साडी मला छानपैकी नेसली. पण त्या साडीसोबत जी मला साजेशी हेअरस्टाईल किंवा दुसरं काही मेकअप वगैरे मला करायचा होता तो मला वेळ भेटला नाही. कारण की तुम्हाला तर माहीतच आहे की मी पार्लरचं स्वतः मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि ब्युटी पार्लर पण माझं चालवते. मग तिचं सगळं तयारी करून मेकअप करून परत मला तयार व्हायला वेळ मिळाला नाही, म्हणून माझं असं राहून गेलं. आणि मग ही साडी बघा तुम्ही, किती सुंदर अशी या साडीवर अशी मस्त छोटी छोटी अशी बुट्टी आहे सुंदरपैकी आणि बॉर्डर पण बघा किती सुंदर आहे. तर या साडीची खासियत हीच आहे की खूप सुंदर वाटते, घातल्यावर तर खूपच छान वाटते. आणि या साडी म्हणजे याच्यामध्ये 4 किंवा 5 कलर आहेत. 5 हो 4-5 कलर असतात, ते खूप सुंदर वाटतात. एक डार्क पर्पल आणि एक मोरपंखी आणि एक कोणता दुसरा एक कोणता होता अजून मी, कारण की त्या दुकानामध्ये जी घ्यायला गेली होती साडी त्यावेळेस मला टाकल्याबरोबर हीच साडी आवडली. आणि नंतर दुसरा कलर जो होता ते माझ्या जाऊबाईंना घेऊन दिला, तो म्हणजे होता मोरपंखी कलर. तो पण कलर खूप सुंदर होता. तर या साडीचं तुम्ही पदर तर बघू शकता की हे बघा, हा साडीचा पदर आहे. सुंदर असा पदर आहे साडीचा, खूप छान वाटते आणि एवढी चापून चुपून बसते अंगावरती की तुम्हाला असं काही अंगावर आपण घातले की तुम्हाला असं काही वाटणारच नाही. आणि ज्यांचे थोडंसं तब्येत थोडंसं हेवी असेल किंवा थोडंसं लठ्ठपणा जर असेल आपल्यामध्ये आणि जड भारदस्त साड्या नको असेल तर त्यांच्याकडे ही पैठणी आवर्जून असायलाच पाहिजे. आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये खूप सुंदर वाटते, खास करून मराठी सणावाराला किंवा लग्न कार्यामध्ये खूप छान वाटते. तर या साडीचा मेन भाग म्हणजे ही साडी ज्या गोष्टीसाठी खूप प्रचलित आहे आणि आवडते सर्वांना, एकतर या साडीचं सूत वगैरे तर सगळं पैठणी म्हणल्यावर तर जास्त काही सांगायला नको. फक्त सांगण्याचं माझं एवढंच होतं की ही खूप सुंदर आहे पैठणी आणि कलरसुद्धा याचा खूप छान आहे. हा वाईन कलर आहे, आपल्या याच्यात म्हणलं तर आपण बैंगनी कलरसुद्धा म्हणतो याला. आणि परत त्याच्यासोबतचा हा सुंदरसा असा एम्ब्रॉयडरी केलेला म्हणजे हा वर्क ब्लाऊज इतका सुंदर आहे. आणि त्यावरती हे पूर्ण पॅच म्हणजे हे रेडीमेडच मला साडीसोबतच हे साडीमध्येच ब्लाऊज येतं, प्रत्येक साडीमध्ये येतं. आणि मग त्यामध्ये हे वर्क एवढं सुंदर आलं आणि त्या वर्कमुळंच ही साडी थोडीशी मला जास्त प्राईजमध्ये म्हणजे हो एक 4-4.5 हजाराच्या मध्ये बसली. तर खूप सुंदर अशी साडी आहे, तुम्ही पण घ्या. हे बघा किती सुंदर. आणि गळ्याच्या या साईडला एक साईडला ह्या असं वर्क येतं, हे सोबतच आलेलं आहे. तर हे बुटीकवर मी स्टिच करून घेतलं आहे ब्लाऊज छान. असं लटकन वगैरे मी लावायला सांगितले होते, हे असे लावून दिले. दोरा सगळं डबल खूप सुंदर वाटते, खूप खूप. तुम्ही नक्की पैठणी साड्यांचा जर विचार करत असाल घ्यायचा तर तर मस्त असा ब्लाऊज स्टिच करून वर्कचा व्यवस्थित असा शिवून दिला आहे. पण थोडंसं हे जे ब्लाऊजचं जे वर्क आहे ते थोडं हेवी आहे, पण कापड एवढं पातळ आणि सुंदर सॉफ्ट असं येतं आणि कापडमध्ये शाईन खूप आहे. शाईन असल्यामुळे साडीला एक वेगळाच लुक येतो आणि आपल्याला असं हेवी असं काही फील होत नाही साडी घातल्यावर.
तुम्ही दिवसभरसुद्धा साडी वेअर करून प्रोग्राम अटेंड करू शकता, कुठेही जाऊ शकता बाहेर. तुम्हाला गरमीचे दिवस असो किंवा कुठं प्रवासात पण तुम्हाला जायचं असेल तर साडी आपल्याला अंगावरती असं काहीतरी जड वगैरे आपण काही परिधान केले असं वाटणार नाही. खूप सुंदर आहे. यामध्ये तुम्ही एखादी पैठणी अशी ठेवायला पाहिजे. आणि यासोबतच मी आता या साडीवरती मस्त तयार होऊन त्याचा मेकअपचा व्हिडिओ मी तुमच्याशी तो आता पुढच्या एपिसोडमध्ये शेअर करणार आहे. तर ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कलांजली पैठणी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही हा कलर नक्की घेऊ शकता, खूप सुंदर वाटते. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये या साडीच्या मेकअप लुकसोबत आणि हेअरस्टाईलसोबत. तर तोपर्यंत बाय बाय, नमस्कार. व्हिडिओ बघत चला, शेअर करा, लाईक करा.